हॅलो, नमस्ते. तर आज आपण टेरेसवर लावलेल्या भाज्यांची हार्वेस्टिंग करणार आहोत. तर गिलके, मुळा, चिलची भाजी, कांद्याची पात, वालच्या शेंगा, मिरच्या सर्व आज आपण हार्वेस्टिंग करणार आहोत. तर या ग्रोबॅगमध्ये फ्लावर आणि गड्डा लावलेली आहे. त्यानंतर ह्या ड्रममध्ये शेवग्याचे झाड लावलेले आहे. त्याला सुद्धा मस्त शेंगा लागल्या आहेत. तर आपल्या आजच्या हार्वेस्टिंगला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपण गिलके तोडणार आहोत. तर बघा किती मस्त गिलके झालेले आहेत. तरी हे गिलकाचा वेल वरून खाली आलेला आहे. तर गिलके आपण तोडून घेऊया. हे जास्त दिवस जर आपण तोडली नाही तर गिलके लवकर खराब होतात. तर हे बघा, हे थोडे मोठे झालेले आहेत. तर सर्व गिलके आपण तोडून घेऊया. आणि काही वरती देखील आहेत. तर इथे 5 गिलके लागलेले होते, तर ते सर्व मी तोडून घेतले. तर हे टेरेसवर लागलेले गिलके आहेत. तर गिलक्यांची हार्वेस्टिंग लवकरात लवकर केली नाही तर ते खराब होतात. आणि माझ्या टेरेसवर खारुताई, उंदीर असे येत असतात, तर ते देखील खाऊन जातात. तर बघा, खारुताईने खाऊन घेतले गिलके. तरीसुद्धा याला मी तोडून घेणार आहे. कारण की आपण जर योग्य वेळे हार्वेस्टिंग नाही केली तर आपल्या कुठल्याही भाजींचा वेल असू द्या किंवा झाड, त्याच्यावर त्याचा इफेक्ट पडतो. म्हणजे त्याची वाढ थांबते आणि तो सर्व एनर्जी बी तयार करण्यासाठी जाते. तर मग वेळच्या वेळ हार्वेस्टिंग करावी. त्यानंतर आपण टमॅटो तोडून घेऊ. तर हे देशी टमॅटो आहेत. जेवढी पिकले आहेत तेवढी मी तोडून घेते. हिरवे भरपूर आहेत पण अजून पिकले नाहीत. त्यानंतर आपण झेंडूची फुले तोडून घेऊया. आज मला उपवासाची फुले हवी होती आणि ही कुंडी देखील खाली करायची आहे. तर सर्व फुले मी तोडून घेतली. त्यानंतर ही राईची पान होती. आज सर्व भाज्यांची मिक्स भाजी बनवायची होती. तर माझ्याकडे ज्या काही पालेभाज्या उपलब्ध असतात तर त्यांना मिक्स करून मी एक भाजी तयार करते. तर छान चव येते. तर सर्व राईचे पानं मी आता तोडून घेतले. तर बघा, ही गवती चहा. तर ज्या काही आपण भाज्या तोडल्या त्या चटईवर टाकून घेऊया. तर ही आपण एवढी गिलके तोडली होती. तर आता राईचे पानं, टमॅटो आणि फुलं देखील टाकून घेऊया. नंतर आपण दुसरी हार्वेस्टिंग करूया. तर आता आपण चिलची भाजी हार्वेस्टिंग करणार आहोत. तर ही चिलची भाजी मी शेवग्याची कटिंग लावली होती. तर बालटी खूप खाली होती, तर तिच्यातच मी या चिलच्या भाजीच्या बिया टाकल्या होत्या. तर या बिया मी कुठूनही मार्केटमधून आणल्या नाहीत. तर एखादे झाड असेच मातीमध्ये उगवून येते. मातीसोबत त्याच्या बिया येतात. तर त्या बिया मी सेव्ह करून ठेवल्या होत्या आणि आता हिवाळ्यात याला लावले होते. तर ही भाजी फक्त हिवाळ्यातच मिळते. तर बघा किती ताजी आणि फ्रेश आहे. त्यानंतर आपण कांद्याची पात हार्वेस्टिंग करून घेऊया. तर हे कांदे देखील मी आपली कांदे मोड येऊन जातात, म्हणजे त्यांना स्प्राऊट येतात. तर ती कांदे आपण अशा कुंडीमध्ये लावून द्यायची, म्हणजे आपल्याला घरचीच कांद्याची पात खायला मिळते. तर सर्वात इझी लावता येणारी भाजी म्हणजे कांद्याची पात. त्यानंतर आपण गवारच्या शेंगा तोडून घेऊया. तर हा वेल देखील मी भरपूर वेळा तुम्हाला याची हार्वेस्टिंग दावली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी गवारच्या शेंगा हार्वेस्टिंग केल्या होत्या. हा वेल मी कलरच्या एका 25 लिटरच्या बाल्टीमध्ये लावला आहे. त्याचा इतकं छान शेंगा लागत आहेत की मी दर आठवड्याला याच्या किलो तरी शेंगा तोडते. तरीसुद्धा बघा, शेंगा एकदम हिरव्यागार आणि कवड्या आहेत. तर खूप छान पद्धतीने याला शेंगा लागतात. हेच बी मी
3-4 वर्षापासून लावत आहे. तर मला खूप या शेंगांची चव आवडते, तर मी ह्याच बिया दरवर्षी लावत असते. तुमच्याकडे देखील अशी छोटीशी जागा असेल किंवा कुंड्या ठेवण्यासाठी जागा असेल तर त्याच्यात तुम्ही बेलवर्गीय भाज्या लावा किंवा मिरच्या, वांगी अशा भाज्या लावा. म्हणजे तुम्ही एकदा लावल्यावर तुम्हाला समजेल की घरी लावलेल्या भाज्या किती छान चव लागते आणि आपल्याला ते परत लावण्याचा उत्साह येईल. तर मी 3-4 वर्षापासून टेरेसवर ऑर्गॅनिक किचन गार्डनिंग करते. तर या भाज्या आपण कुठलेही केमिकल खते आणि फवारणीशिवाय घेतो. तर याच्यावर जर राख शिंपडली तर त्याला कुठलाही मावा रोग येत नाही. त्यानंतर आपण मिरच्या तोडून घेऊया. तर मिरची देखील मी 3-4 बकेटमध्ये लावलेल्या आहेत. तर त्यांनासुद्धा छान पद्धतीने मिरच्या आल्या आहेत. तर आता मला या मिरच्यांची कटिंग करायची आहे. तर जर आपण मिरचीची झाडाची चांगली छाटणी करत राहिलो तर त्याला परत फुटवे येतात आणि परत मिरच्या लागतात. मिरचीचं झाड एकदा लावल्यावर वर्षापर्यंत आपल्याला मिरच्या देत असतं. तर मी 3-4 झाडे लावलेली आहेत. तर माझ्या किचनमध्ये जी काही मिरचीची गरज आहे ती पूर्ण होते. त्यानंतर आपण मुळा हार्वेस्टिंग करून घेऊया. तर मुळे अजून छोटे आहेत पण मला मिक्स भाजी करायची होती, म्हणून मी 2-3 मुळा तोडून घेतला आणि पाणी देखील देऊन घेतले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला देखील अशा पद्धतीने किचन गार्डनिंग करायचे असेल तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. तर बघा आजची आपली हार्वेस्टिंग तुम्हाला कशी वाटली तेही सांगा. विषमुक्त भाजीपाला खाणे हे आज काळाची गरज झाली आहे. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर किती सारे केमिकल खते आणि फवारणी केलेल्या भाज्या आपण खात आहोत आणि त्याचे दुष्परिणामसुद्धा पाहत आहोत. तर तुमच्याकडे सुद्धा असे छोटेसे टेरेस असेल तर त्याच्यात थोड्याफार भाज्या लावा, म्हणजे तुम्हालासुद्धा विषमुक्त अन्न खायला मिळेल. तर आजची सर्व हार्वेस्टिंग झाली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी सर्व पार्ट्यांमध्ये आता पाणी देऊन घेते आणि हा मुळा देखील इथेच धुवून घेते. तर आज आपण एवढ्या भाज्यांची हार्वेस्टिंग केली. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.